प्रत्यक्ष कार्यक्रमाला सुरुवात आपण कवितेने करणार आहोत आणि ह्या सगळ्या सत्राचं जे नियोजन आहे किंवा ज्या शेती प्रश्नावर आज आपण काम करायला एकत्र आलो आहोत त्या शेतकऱ्यांच्या जीवनात लोकगीतं, कविता आणि एकूणच जीवनात एक काव्यमय अनुभव असतो। अशा वेळेला जर शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यासाठी जर एक आंदोलन सुरू करायचं असेल तर अर्थातच त्याची सुरुवात कवितांनी आणि गीतांनी व्हायला हवी। आणि म्हणून आपण या आजच्या सोहळ्याची सुरुवात कवी संमेलनाने करणार आहोत। मी या कवी संमेलनाचे अध्यक्ष माननीय ज्ञानेश वाकुडकर आणि प्रमुख कवी या कवी संमेलनाचे मुख्य आकर्षण श्यामसुंदर सोन्नर महाराज यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं। ज्ञानेश वाकुडकर आणि श्यामसुंदर सोन्नर यांनी महाराष्ट्रभर आपल्या कवितांनी आणि श्यामसुंदर सोन्नर यांनी आपल्या प्रवचनांनी महाराष्ट्रभर जनजागृतीचं मोठं काम सुरू केलेलं आहे। त्यांचा एक मोठा चाहता वर्ग पूर्ण महाराष्ट्रात आहेत। ज्ञानेश वाकुडकर यांचा अंगार आणि शृंगार, सखे साजनी हे काव्यसंग्रह आणि याच नावाने होणारे कवितांचे कार्यक्रम महाराष्ट्रभर लोकप्रिय आहेत। वाकुडकरांनी मराठी चित्रपटांची निर्मिती केलेली आहे। शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये हे सांगणारं त्यांचं गीत धमाल लोकप्रिय झालेलं आहे। श्यामसुंदर सोन्नर हे मूळ पत्रकार आहेत। सामनामधून त्यांच्या पत्रकारितेची कारकीर्द त्यांनी सुरू केली। मूळ ते क्राईम रिपोर्टर आहे। तिथून ते आज ते दैनिक प्रहारचे प्रमुख राजकीय पत्रकार आहेत। ही त्यांची पत्रकारितेची जरी ओळख असली तरी महाराष्ट्राला त्यांची ओळख म्हणजे महाराष्ट्रातल्या सर्वोत्तम कीर्तनकारांमध्ये त्यांची गणना होते। आणि खास करून कीर्तनकारांमध्येही तुकारामांचा प्रबोधनाचा वारसा सांगणारा कीर्तनकार आणि सर्वसामान्यांचं प्रबोधन करणारा कीर्तनकार म्हणून आज त्यांची महाराष्ट्रात ओळख आहे। असा हा वारकरी पत्रकार आणि तितकाच मोठा कवी ज्याच्या कवितांनी महाराष्ट्राची विधानसभा गाजते, व्हॉट्सअपवर ज्याची कविता अत्यंत लोकप्रिय होऊन फिरते, असे दोन कवी आज या कवी संमेलनासाठी आपल्याला लाभलेले आहेत। मी सभागृहात सर्वांना विनंती करतो की आपण आपापले आसन ग्रहण करा म्हणजे कवी संमेलन। नितीन चंदनशिवे यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं आणि आपली कविता सादर करावी।